चला भावांनो, मी तुमचा पहिला ब्लॉगर गजानन आडे नवीन ब्लॉग काढत आहो भावांनो. आणि सर्वांना ज्यांनी सपोर्ट करते त्यांना सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. चला भावांनो, शिवपुराण कथा ऐकायला आपण आर्नी जाणार आहे. बघू शकाल तुम्ही, समोरच्या व्हिडिओला दाखवणार आहे. चला आता आलोय आपण बस स्टँडला. बस स्टँडचं आता आम्ही जाणार आहे आर्नी. हां चला, आता गाडीत बसलोय आपण. गाडी बी आता ड्रायव्हर साहेब बी आले, आमचे ड्रायव्हर साहेब आले. आता गाडीवर बी बसले, गाडी चालू वगैरे केली ड्रायव्हर साहेबांनी. आता रिवर्स घेत आहे ड्रायव्हर साहेब बघा. रिवर्स घेतल्याच्या नंतर आम्ही पुढचा मार्ग आम्ही तुम्हाला दाखवू. मी तुमचा गजानन आडे बंजारा ब्लॉगर. आता समोरचा बघा, आता निघलोय आपण आर्नीला जायचं. ते शिवपुराण एक कथा ऐकायला आम्ही जाणार आहे. आता निघलोय आपण. आता जस्ट एंट्री मारत आहे माहूरमध्ये. बसस्टँडमधून माहूरला येत आहे. ते माहूरमध्ये बाहेर आता आता बाहेर जाण्याला आपण हे करणार आहे. चाललो आहे आता सर्वजण. ते बघू शकाल तुमच्या गजानन आडे बंजारा ब्लॉगर. आता आलो आहे आपण माहूरच्या घाटाला. माहूरचा घाट बघू शकता तुम्ही. माहूरचे घाट जर चांगले असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. उतरलो आहे आता खाली. खालनं एक ट्रॅक येत आहे बघा. हां आता इथं एक मूर्ती आहे की महादेवाची ही आहे बघा. साप आहे, महादेवाचा साप. हे साप आहे, मूर्ती आहे सापाची. तर आपण पहिला टर्न आलो आहे, दुसरा बी आलो आहे. आता तिसरा टर्न आपल्याला लागला आहे खाली जाताना. आणि याच्या बाद येणार धनोडाचे काम चालू आहे. धनोडा नदीचे ते फुल मोठा फुल बांधलेला आहे. आता आलो आहे आपण कमानीजवळ धनोडाच्या नदीला. आता नदी बघा, एक साईडकडून पाणी आहे, दुसऱ्या त्या साईडकडून बी पाणी आहे, पण थोडं कमी आहे. बघू शकता पाणी एकदम म्हणजे कमी आहे, एकदम कमी आहे पाणी. आणि पूर्ण नदी आटलेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा नदी बी. आणि आपले हे दोन्हीकडून पलीकडून एक फूल चालू आहे. पहिला फूल बांधला आहे, तिसरा फूल जुना फूलवरून आपण चाललो आहे. पहिला नवीन फूल बांधलेला आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही. हे आमचे ड्रायव्हर साहेब चालले नांदेडचे आहे. आमचे ड्रायव्हर साहेब नांदेडचे आहेत सर, बघू शकता. कसं वाटलं भाऊ बंजारा ब्लॉग आपण काढत तर नव्हतो, पण काढायची एक इच्छा होती आपली. ते आपण शिवपुराण कथा ऐकायला चाललो होतो त्या टाईमला. त्यासाठी आपण एक ब्लॉग काढला आहे, बघू शकता तुम्ही. आणि याच्या बाद ब्लॉग थोडं तुम्हाला परत दाखवणार आहे. आणि आता आलो आपण धनोडा फुल म्हणजे ब्रिज उघडे येणार. आता ब्रिजमधनं आम्ही जाणार आहे. ब्रिजमधनं गेल्यावर आम्ही लागणार आर्नी हवी, म्हणजे आर्नी हवेला लागणार आहे बघा. आर्नी हवेला लागल्यावर आम्ही जाणार शिवपुराण कथा जायला. शिवपुराण कथा जायला लागले की आम्ही जाणार ब्रिजच्या. आता ब्रिजच्या खालून जाणार. हे गाड्या येत आहे बघा. यवतमाळवरून आता जी गाडी आली ब्लॅक बी तिकडे जाणार आहे, पुसदकडे जाणार आहे नांदेडला. हां आता इथून आपण वळलो ब्रिज खाली. ब्रिज आला आहे बघा. हां ब्रिज आल्यावर आता थोडं थांबवते आमचा ड्रायव्हर साहेब. बंद करतो चालू आहे बस. निघलो आहे आता आपण. निघलो आहे आर्नी रस्त्याला. मेन हायवेला आलो आहे आपण. यवतमाळ हायवे आणि आर्नी डिग्रस आर्नी मेन हायवे आपण चढलो आहे आता ब्रिजच्या वरच्या रोडला आलो आहे. ते ट्रक चालला आहे बघा. केवढा मोठा ट्रक आहे ते, बघू शकता. आता मोबाईल हां आता भावांनो चला. ही ऑटो बघा, ही ऑटो कसा चालला आहे. लालपरी शी निघाली बघा, शिर चालली. कसं वाटलं भाऊ बंजारा ब्लॉग पहिला ब्लॉग. आता आपण आलो आहे आता ढाब्यावर नाश्ता करायला. लालपरीमधले लोक उतरत आहे बघा सर.
लालपल्लीमधले लोक उतरत आहे. हे ढाबा आहे मागला आपला. आता चाललो आहे आपण खिचडी घेतली, टोकन दिलं आहे, खिचडी घ्यालो. खिचडी घेऊन आपण ड्रायव्हर आता बसलो आहे. ड्रायव्हर साहेबाजवळ आलो आहे. ड्रायव्हर साहेब आहे तिथे बसणार. आमचे कंडक्टर साहेब आहे. हे शिवपुरांच्या याला कमानीला आलो आहे बघा. त्यांचे बोर्ड वगैरे बी होते तिथं कमानीला जाते. हे लोक आपल्या मागलचे जे गाडीमध्ये होते आपल्या गाडीत ते बी लोक आहेत, त्यांचे बी व्हिडिओ घेतले आपण. लेडीज लोक बी आहेत त्यात आपले त्या गाडीत न होत होते. आता आलो आहे आपण मंडपाजवळ. मंडपाजवळ म्हणजे थोडंच दूर राहिलं आहे. 1 सेकंदाचा मंडप आहे आपला. बघू शकताय तुम्ही. आता आम्ही मंडप बी दाखवणार आहे. आता समोरचा बॅकग्राऊंड हे मंडप आहे. 3 ते 4 मंडप बांधलेले आहे आणि आता एंट्री झालेली आहे मधात. आता आलो आहे आपण मधामध्ये. लोक पाणी बॉटल वाटते. आपला तो भासा माग आहे. भासाही बी मुंबईवरनं आला आहे रात्रीला. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या आईकडे. आमच्या आईला बघायचं आहे आता. हे आलो आहे आम्ही मेन ड्रॉवरमध्ये, म्हणजे आमच्या जिथं आई ते त्यांनी राहते ते. हे आमची ताई बी आले आहे इथं. आई आणि ताई आले आणि आमची आई काय चॉकलेट आई आहे बघा. चॉकलेट वाटत काय भारी वाटत आहे बघा. असे हे आमची आई आहे. चॉकलेट वाटत आहे बघा कशा पद्धतीने वाटत. त्यांना लय गर्दी आलेली आहेत आमची आई. चॉकलेट वाटत आहे. आणि काल तर म्हणजे जेवण दिलं लोकांना. बघू शिक्षण कशा पद्धतीने वाटत आहे. बघू शकता जेवण दिलं तर ते व्हिडिओ मी काढला नाही का तर मी बाहेर गेलो. आज आलो आम्ही खायला तर बघू शकसाल आपण. आई पदर बी घेतला आहे वरी. चॉकलेट वाटायला म्हणजे एक पुडा घेतला आहे ना वाटत चालला लगे. बघू शकसाल तुम्ही. जर भावांना जर ब्लॉग चांगला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि ब्लॉग जर आवडला असेल चॉकलेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला बी फॉलो करा भावांना. जय शिव. चॉकलेट वाटायला आहे बघा. जय शिवशंकर. जय हर हर महादेव. भावांनो बघा पेंडॉलमध्ये आल्यावर पब्लिक किती असते बघू शकतो.